काँग्रेसचे उमेदवार यांच्याबद्दल आपण हरकत घेतली, नेमकं का हरकत आणि काय विषय आहे या संदर्भात? काँग्रेसचे जे उमेदवार आहेत प्रणिती सुषमा शिंदे हे INC इंदिरा नॅशनल काँग्रेस इंदिरा या पक्षाकडून ते उभे आहेत. आता ह्याच्यात काय आहे की सुप्रीम कोर्टाने एक डिसिजन दिलेलं आहे की प्रत्येक उमेदवाराला त्याच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्याच्यावरती दाखल गुन्हे हे त्यांना डिस्क्लोज करायचे किंवा त्यांना सांगायचे किंवा लोकांना एक्सप्लेन करायचे की हे गुन्हे आहेत. प्रणिती शिंदेने तिच्यावरती असलेला एक गंभीर गुन्हा तिच्या ॲफिडेव्हिटमध्ये लपवण्याचा प्रयत्न केला आणि तो लपवण्याचा प्रयत्न हा कायदेशीररित्या तिचा ॲफिडेव्हिट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने नाकारण्यासाठी कारणीभूत आहे. आणि मला असं वाटतं 6 वाजेपर्यंत त्यांचा निर्णय होऊन जाईल. आणि कसलं गुन्हा लपवलेला आहे? प्रणिती शिंदे यांच्यावरती विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये जो दाखल गुन्हा आहे त्याचा नंबर आहे M3. आणि या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे, प्रणिती शिंदे एका मोठ्या रेव पार्टीमध्ये उपस्थित होत्या आणि त्या उपस्थितीची त्यांची जी बातमी आहे ही बातमी सोलापुरातल्या जनतेपर्यंत जाऊ नये किंवा ती काय पसरू नये हा त्यांचा हेतू होता, जेणेकरून त्यांचं असं प्रोपॅगेशन व्हावं की ती व्यक्ती चांगली आहे पण मुळात जे आहे ते आहे आणि ते हाईड करून त्यांना ते बेनिफिट घ्यायचं होतं. म्हणजे रेव पार्टी सोलापुरात झाली? सोलापूर, रेव पार्टी मुंबई. आणि मग दाखल इथं कसं झालं विजापूर नाक्याला? अच्छा, त्या रेव पार्टीच्या अनुषंगाने त्यांनी 2 वेळा माझ्यावरती सशस्त्र हल्ला केला. त्याच्यामध्ये 1 वेळा मी ICU मध्ये पण होतो आणि न्यायालयाने पोलीस प्रोटेक्शनची ऑर्डर पण केली होती. त्या गोष्टीमुळे त्यांनी माझ्यावर सशस्त्र हल्ला केला होता आणि त्याच्यामुळे त्या हल्ल्याच्या ह्याच्यासाठी त्याच्यावरती 307, 504, 507 असे गुन्हे दाखल आहेत. कधी हल्ला झाला आपल्यावर? 2013ला एक झालेला आहे आणि 2017ला एक झालेला आहे. 2 हल्ले झाले. आपलं संपूर्ण नाव काय? माझं नाव सचिन. लोकसबूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.